सर्वांना नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घातांकावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जातो म्हणजे जातोच मित्रांनो. त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण पाहावा. घातांकामध्ये आपण बेसिक पासून ते हार्ड लेवल पर्यंत सर्व गणित घेणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये वन शॉट व्हिडिओमध्ये पूर्ण घातांक तुमचा कव्हर केला जाईल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहावा. आपण काही घातांकाचे नियम पाहणार आहोत. त्या अगोदर आपण घातांक म्हणजे काय हे पाहूया. तर बघा, 3चा घातांक 3 असं जर म्हटलं तर 3 किती वेळा लिहायचे मित्रांनो? 3 गुणिले 3 गुणिले 3, 3 वेळा 3 गुणाकारामध्ये लिहायचे. जर तुम्हाला म्हणलं 4चा घातांक 4 तर 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 असं 4 वेळा लिहायचे आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. यालाच आपण घातांक असं म्हणत असतो मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी समजा 5चा घातांक 6 असं जर म्हटलं तर 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 वेळा 5 लिहायचे आणि त्यांच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. हा असतो मित्रांनो घातांक. आता आपण घातांकाचे नियम पाहूया. तर घातांकाचे पहिला नियम काय आहे? a raised to m into a raised to n बरोबर a raised to m प्लस n म्हणजे a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक n. तर मित्रांनो बघा, हा a म्हणजे काय आहे? पाया आहे. a ला आपण पाया म्हणतो आणि m ला आपण काय म्हणतो? घातांक. म्हणजे जे डोक्यावर असते की नाही मित्रांनो, डोक्यावर असते त्याला घातांक म्हणतो आणि जे खाली असते की नाही त्याला आपण पाया म्हणतो. पाया कधी खालीच असतो. बघा या ठिकाणी पाया किती आहे? पाया 5 आहे. 5 हा पाया आहे आणि 6 हा घातांक आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी पाया किती आहे? 4 आहे आणि 4 हा घातांक आहे. या ठिकाणी 3 हा पाया आहे आणि 3 हा घातांक आहे. त्याचप्रमाणे आता बघा मित्रांनो, या दोन्ही संख्यांचा पाया कसा आहे? समान आहे. याचा पाया a आहे आणि याचा पाया a आहे आणि दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे? गुणाकाराचं चिन्ह आहे. जर दोघांचा पाया समान असेल आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची काय होते मित्रांनो? बेरीज होते. म्हणून a चा घातांक m अधिक n असं आपण याला लिहू शकतो. त्यानंतर बघा दुसरा नियम काय आहे? दुसरा नियम असा आहे बघा, a raised to m भागिले a raised to n. आता बघा दोघांचा पाया समान आहे आणि मध्ये कोणतं चिन्ह आहे? भागाकाराचं चिन्ह आहे. जेव्हा दोघांचा पाया समान होता आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह होतं तेव्हा घातांकाची बेरीज केली होती. आता दोघांचा पाया समान आहे आणि मध्ये भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजे दोन्ही आता घातांकाची काय करायची? वजाबाकी करायची. गुणाकार म्हणलं की अधिक करायचं आणि भागाकार म्हणलं की वजाबाकी करायची. मग a चा घातांक m वजा n असा आपण याला लिहू शकतो. त्यानंतर बघा तिसरं मित्रांनो, a चा घातांक m जर असेल तर याला आपण छेदामध्ये जर घातलं ना, आपण याला छेदामध्ये घातलं तर याचा घातांक पहिले काय होता? प्लस m होता. त्यानंतर छेदामध्ये घातलं तर याचा घातांक काय होतो? मायनस m होतो. हे एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर a चा घातांक समजा वजा m असेल मित्रांनो, a चा घातांक वजा m असेल तर 1 a चा घातांक m म्हणजे याला जर आपण पूर्ण छेदामध्ये घातलं तर घातांकाचं चिन्ह काय होते? बदलते. म्हणजे मायनस असेल तर प्लस होते, प्लस असेल तर मायनस होते. हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचे. बघा पाचवा फॉर्म्युला, a चा घातांक m असेल, a चा घातांक m असेल आणि त्याचा घातांक ते कंसात असेल आणि कंसाचा घातांक n असेल तर आपण या दोन घातांकाचा काय करतो? गुणाकार करतो. a चा घातांक m गुणिले n असा आपण याला लिहू शकतो. त्यानंतर मित्रांनो बघा सहावं बघा, a चा घातांक a छेद b चा घातांक m असेल, a छेद b या अपूर्णांकाचा घातांक जर m असेल तर आपण याला a चा घातांक m छेद b चा घातांक m असा आपण याला लिहू शकतो. कारण बघा हे कंसाचा घातांक m आहे म्हणजे a चा सुद्धा घातांक असेल m आणि b चा सुद्धा घातांक m असेल. त्यानंतर बघा मित्रांनो सातवं, a गुणिले b कंसाचा घातांक m असेल
ए गुणिले बी कंसाचा घातांक एम असेल तर ए चा घातांक एम गुणिले बी चा घातांक एम असं आपण याला लिहू शकतो मित्रांनो. त्यानंतर बघा आठवं काय आहे, ए छेद बी कंसाचा घातांक जर एम असेल मित्रांनो तर तर याला आपण आता बघा हे जे मधलं आहे कंसामधलं त्याला उलट करायचं. त्याला जर उलट केलं तर काय येईल, बी छेद ए. पहिल्यांदा होतं ए छेद बी, आता झालं बी छेद ए. आणि याला जर समजा उलट केलं ना मित्रांनो आपण तर याचा घातांकाचं चिन्ह काय होतंय, बदलतंय. म्हणजे पहिल्यांदा घातांकाचं चिन्ह काय होतं, एम होतं आणि आता काय झालं, वजा एम झालं. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा नियम, एचा घातांक 0 बरोबर 1 असते. म्हणजे कोणतीही संख्या घ्या हो, दुनियेमधली कोणतीही संख्या घ्या, 1 ते अनंत पर्यंत वजा वजा 1 ते अनंत वजा इन्फिनिटी पर्यंत घ्या, कोणत्याही संख्येचा 0 वा घातांक किती असतो, 1च असतो मित्रांनो. हे आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचंय. आता बघा मित्रांनो 10वा नियम आणि अतिशय महत्वाचा नियम, या नियमावरती आपल्याला गणित विचारतात प्रत्येक परीक्षेमध्ये. तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचे मित्रांनो. एचा घातांक एम बरोबर बरोबर एचा घातांक एन असं असेल मित्रांनो. जर एचा घातांक एम बरोबर एचा घातांक एन असं असेल तर काय होतंय, घातांक कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे घातांक काय असतात, समान असतात. कारण बघा मित्रांनो 2चा घातांक 3 बरोबर 2चा घातांक प्रश्नार्थक चिन्ह. तर मित्रांनो मला सांगा, हे दोन बरोबर येण्यासाठी, या दोन संख्या बरोबर येण्यासाठी आपल्याला इथं काय ठेवावं लागेल, प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी 3च ठेवावं लागेल. तरच ते बरोबर येतील, नाही तर बरोबर होतील का, नाही. प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी आपण समजा जर 2 ठेवले तर हे 2चा घातांक 3 बरोबर 2चा घातांक 2 होऊ शकते का, नाही होऊ शकत. म्हणून मित्रांनो याचा जे घातांक आहे तो 3च येईल मित्रांनो. ठीक आहे. म्हणून जर दोघांचा बेस समान असेल, दोन संख्यांचा बेस समान असेल आणि मध्ये जर इक्वलचं चिन्ह असेल म्हणजे बरोबरचं चिन्ह असेल तर घातांक काय असतील, समान असतील मित्रांनो. एकदा सगळे फॉर्म्युले पाहून घ्या मित्रांनो. आता आपण जाऊया गणितावरती. आता आपण पहिले गणित पाहूया. 27चा घातांक 2/3 याची किंमत काय येईल. तर बघा 27 जो आहे, 27 जी संख्या आहे ती काय आहे, 3चा घन आहे. मग या 27च्या जागी आपण 3चा घन असं लिहू शकतो का, लिहू शकतो. आणि कंस दिला दशाला तसा आणि हे 2/3 दशाला तसे ठेवले. आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए चा घातांक एम चा घातांक एन बरोबर किती असतंय, ए चा घातांक एम गुणिले एन. म्हणजे या 3चा घातांक मित्रांनो 3 गुणिले काय झाला, 2/3 झाला. म्हणजे 3 काय होतील, कटतील. आणि मग काय येईल, 3चा वर्ग बरोबर आपलं उत्तर काय येईल, 9. म्हणजे 3चा वर्ग 9 असते. म्हणून हे आपलं आलं उत्तर. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचे. तर बघा आता 1024 चा घातांक वजा 4/5. तर बघा आता 1024 चा घातांक म्हणजे 1024 ला आपण कशा प्रकारे लिहू शकतो. तर बघा आपण काय करायचं माहिती का, इथं 1024 लिहायचे असे आणि याला 4 ने भागूया. बघा 4 दुने 8, 4 दुने 8, किती उरले 2, 4 किती उरले 2, 4 पंचे 20, 4 सख 24. आता बघा 4 सख 24 आणि 4 चोक 16. त्याच्यानंतर 4 एक 4, 4 सख 24, 4 चोक 16, 4 एक 4. म्हणजे बघा 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4चा घातांक किती येलाय, 5. 1024च्या जागी आपण काय लिहू शकतो, मग 4चा घातांक 5 लिहू शकतो आणि वजा 4/5. मग आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे बघा, हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या द्वारे आपण असं लिहू शकतो का, 4चा घातांक 5 गुणिले वजा 4/5. बघा हे 5 5 काय होतील, कटतील. मग काय येईल,
4चा घातांक 4चा घातांक काय येईल वजा 4. मग आपल्याकडे दुसरा एक फॉर्म्युला आहे बघा, a चा घातांक वजा m जर असेल तर याला आपण कसं लिहू शकतो, छेदात घालू शकतो. आणि छेदात घातल्यानं याचं साइन काय होईल, याचं चिन्ह घातांकाचं चिन्ह काय होईल, चेंज होईल. मायनस होतं प्लस होईल. मग काय 1चा घातांक 4/4 4 1 छेद मग 4चा घातांक 4 बरोबर किती असते मित्रांनो 256. बघा 4चा घातांक 4 किती असतंय 256 असतंय. मग याचं उत्तर काय येईल 1/256. तर बघा याच्यात 8/125 आहे. या 8ला आपण कसं लिहू शकतो 2चा घातांक 3 छेद 125 ला कसं लिहू शकतो 5चा घातांक 3 कंस द्यायचा आणि कंसाच्या वरी घातांक देशाला तसा लिहून टाकायचा. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे बघा, a चा घातांक m छेद b चा घातांक m असं जर असेल तर a छेद b कंसाचा घातांक m असं आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे मग आपण याला काय लिहू शकतो 2/5 कंसाचा घातांक 3. मग एक अजून चौकटी कंस द्यायचा कारण एक घातांक लिहायचा राहिले आपला वजा 4/3. आता आपल्या या सूत्रानुसार a चा घातांक m कंसाचा घातांक n बरोबर a चा घातांक m गुणिले n. मग याला काय लिहू शकतो आपण 2/5 कंसाचा घातांक 3 आणि या वजा 4/3 चा गुणाकार होतोय वजा 4/3. मग 3 काय झाले कटले. याचं काय येते 2/5 कंसाचा घातांक वजा 4. आता आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला a छेद b कंसाचा घातांक वजा m जर असेल तर b छेद a म्हणजे मधला जो अपूर्णांक आहे त्याला उलट करायचं आणि घातांकाचं चिन्ह काय करायचं बदलायचं. म्हणजे मायनस होतं पहिल्यांदा नंतर काय करायचं प्लस करायचं. त्याचप्रमाणे याला करून घेऊ 5/2 याला उलट करू आणि घातांकाचं चिन्ह बदलून टाकू. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण काय लिहू शकतो 5चा घातांक 4 छेद 2चा घातांक 4. 5चा घातांक 4 बरोबर किती येतो 625. 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 5चा 4 वेळेस जर गुणाकार केला तर 625 येतो. आणि 2चा घातांक 4 बरोबर किती येतो 16. म्हणजे हे झालं आपलं उत्तर मित्रांनो. चला आता नेक्स्ट उदाहरण पाहूया आपण. बघा 2/3 कंसाचा घन गुणिले 2/3 कंसाचा वर्ग. तर आता आपल्याला याला सोडवायचंय तर कसं सोडवूया बघा. आता दोघांचा बेस कसा आहे याला आपण खालच्याला काय म्हणतो मित्रांनो पाया म्हणतो आणि वर जे डोक्यावर असते त्याला काय म्हणतो घातांक म्हणतो. मग बघा पाया दोघांचा समान आहे का हो समान आहे. मग a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m प्लस n. म्हणजे जेव्हा दोन्हीचा पाया समान असतो की नाही तेव्हा घातांकाची काय करतो आपण बेरीज करतो. मग आता त्याचप्रमाणे 2/3 इथं एकदा लिहा आणि घातांकाची त्याच्या डोक्यावर काय करा बेरीज करा. म्हणजे 2/3 कंसाचा घातांक किती झाला 3 + 2 म्हणजे 2/3 कंसाचा घातांक आला 5 आला. मग याला आपण असं लिहू शकतो का 2चा घातांक 5 छेद 3चा घातांक 5. मग 2चा घातांक 5 बरोबर किती येत आहे 2चा घातांक 5 बरोबर काय येते बघा 2चा घातांक 4 16 आणि 2चा घातांक 5 32. आता 3चा घातांक 5 किती येते 3चा घातांक 3 27 27 त्रिक 81 81 त्रिक 243. म्हणजे आता उत्तर काय आलेलं आहे मित्रांनो 32/243. दोघांचा बेस कसा आहे समान आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार आपण काय लिहू शकतो बघा 3/2 बेस एकदा लिहायचा आणि वर काय करायची डोक्यावर घातांकाची बेरीज करायची. घातांक किती आहे याचा वजा 3 आहे याचा वजा 2 आहे. मग 3/2 कंसाचा घातांक वजा 3 अधिक वजा 2 म्हणजे काय झाले वजा 5. मग आता बघा याला आपण या फॉर्म्युल्यानुसार असं उलट करून घेऊया a छेद b कंसाचा घातांक m असेल वजा m असेल
तर आपण त्याला काय करतो, मधला अपूर्णांक काय करतो, उलटा करतो. बी छेद ए कंसाचा घातांक एम. ठीक आहे. मग याचं काय येईल, 2/3 कंसाचा घातांक 5. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो का, 2चा घातांक 5 छेद 3चा घातांक 5. 2चा घातांक 5 बरोबर किती येते मित्रांनो, 32 छेद 3चा घातांक 5 बरोबर किती येते, 243. म्हणजे हे झाले याचं उत्तर. बघा दोघांचे उत्तर सेम आले, कारण काय केलं याच्यामध्ये 2/3 आहे, त्याच्यामध्ये 3/2 आहे आणि घातांकाचं चिन्ह बदललेलं आहे. त्याच्यामुळे दोघांचे उत्तर सेमच येते. 3/8 कंसाचा घातांक -2 गुणिले 4/5 कंसाचा घातांक -3. तर बघा यामध्ये बेस समान आहे का मित्रांनो, नाही. म्हणून आपल्याला याला पहिल्यांदा फक्त एक फॉर्म्युला वापरू आपण, ए छेद बी कंसाचा घातांक -m जर असेल तर आपण काय करतो, मधला अपूर्णांक उलटा करतो. बी छेद ए कंसाचा घातांक काय येईल, एम येईल. मग आता त्याचप्रमाणे या दोन्हीला लावून घेऊ हा फॉर्म्युला. आता बघा 3/8 कंसाचा घातांक -2 आहे, तर त्याला आपण काय लिहू, 8/3 कंसाचा घातांक 2 गुणिले 5/4 कंसाचा घातांक 3. याला उलट केलं आणि घातांकाचं चिन्ह काय झालं, बदललं. म्हणजे मायनस होता प्लस केलं. आता याला आपण असं लिहू शकतो का, 8चा वर्ग छेद 3चा वर्ग गुणिले 5चा घन छेद 4चा घन. मग आता बघा 8चा वर्ग किती येतो, 8चा वर्ग येतो 64 छेद 3चा वर्ग किती येतो, 3चा वर्ग 9 येतो गुणिले 5चा घन किती येतो, 125 आणि 4चा घन किती येतो, 64. मग बघा हा 64 आणि 64 कटले, उत्तर काय आलं, 125/9. हे आपलं आलं उत्तर. यामध्ये बेस समान नव्हता म्हणून आपण कुठलेही सूत्र लावू शकलो नाही. जर बेस समान असेल तर आपण घातांकाची बेरीज केली असती. तर चला नेक्स्ट उदाहरण पाहूया मित्रांनो. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे -3चा घातांक 4 गुणिले 5/3चा घातांक 4. तर बघा आता ही जी आहे ती निगेटिव्ह संख्या आहे आणि निगेटिव्ह संख्येचा घातांक काय आहे, इव्हन नंबर आहे. तर हिला आपण पॉझिटिव्ह लिहू शकतो, कारण -a म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर इव्हन नंबर असेल, इव्हन नंबर म्हणजे समसंख्या असेल, कोणती संख्या, समसंख्या असेल, तर याचं जे उत्तर येते ते काय येते, पॉझिटिव्ह येते. म्हणजे याला आपण 3/3चा घातांक 4 असं सुद्धा आपण याला लिहू शकतो. आणि 5/3 म्हणजे याला आपण काय करू शकतो, 5चा घातांक 4 छेद 3चा घातांक 4. मग 3चा घातांक 4 3चा घातांक 4 काय होतं, कटून जातात. उत्तर काय येईल, 5चा घातांक 4. आता 5चा घातांक 4 बरोबर किती येते मित्रांनो, 625. म्हणजे हे झालं आपलं उत्तर. उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, 3चा घातांक -7 भागिले 3चा घातांक -10 पहिल्या कंसामध्ये गुणिले 3चा घातांक -5. तर आता कंचे भागोबेनुसार आपण काय करू, पहिल्यांदा भागाकार करून घ्यावा लागेल आपल्याला. आता बघा दोघांचा बेस कसा आहे, हा बेस 3 आहे आणि याचा सुद्धा बेस किती आहे, 3 आहे. म्हणजे दोघांचा बेस कसा आहे, समान आहे. दोघांचा बेस समान असेल, दोघांचा बेस बघा समान असेल आणि दोघांच्या मध्ये जर भागाकाराचं चिन्ह असेल तर घातांकाची काय होते, वजाबाकी होते. आणि म्हणून 3चा घातांक -7 -10 बेस जशाला तसा खाली घेतला, त्यानंतर घातांकाची काय केली, वजाबाकी केली, -7 -10. ठीक आहे. आता गुणिले काय आलं, 3चा घातांक किती, -5. आता बघा याला आपण सोडून घेऊया. 3चा घातांक -7 वजा गुणिले वजा अधिक झालं 10 गुणिले 3चा घातांक -5. मग आता 3चा घातांक काय आला, 3 आला. -7 अधिक 10 किती येतात, 3 गुणिले 1 छेद, आता याला आपण छेदामध्ये घालूया. 1 छेदामध्ये घातल्यानंतर घातांकाचं चिन्ह काय होतंय, बदलतंय.
म्हणजे 1/3चा घातांक याला 5 आलेला आहे. आता बघा याला आपण 3चा घातांक 3 गुणिले 1/3चा घातांक 3 गुणिले 3चा घातांक 2 असा आपण लिहू शकतो का? बघा या फॉर्म्युलेनुसार एचा घातांक m गुणिले एचा घातांक n बरोबर एचा घातांक m प्लस n. तर याला आपण तोडलं आणि त्याच्यामध्ये कोणतं चिन्ह दिलं? गुणाकाराचं चिन्ह दिलं. 3चा घातांक 3 3चा घातांक 3 काय झालं? कटलं. म्हणजे उत्तर काय आलं? 1/3चा वर्ग म्हणजे 1/9 याचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो. कंसामध्ये 3चा घातांक -1 दिलेला आहे, अधिक 4चा घातांक -1 दिलेला आहे, अधिक 5चा घातांक -1 दिलेला आहे. पण कंसाचा घातांक किती दिलेला आहे? 0 दिलेला आहे. म्हणजे जर कोणतीही संख्या असेल आणि त्याचा घातांक जर 0 असेल तर उत्तर किती येत आहे? 1. म्हणजे या उदाहरणाचं उत्तर सरळ सरळ किती येणार आहे? 1 येणार आहे. सोडवायची गरज आहे का? नाही मित्रांनो. 3चा घातांक 0 अधिक 4चा घातांक -1 गुणिले 2चा घातांक 2. आता पहिल्यांदा आपण कंचे भागू बेव म्हणजे बोर्डमासनुसार पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडून घेऊया. आता बघा 3चा घातांक 0 किती असतो? 1 असतो, अधिक 4चा घातांक -1 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 1/4चा घातांक 1. 4चा घातांक 1 म्हणजे काय असते? 4च असते. म्हणजे लिहायची गरज आहे का? नाही. मग गुणिले 2चा घातांक काय झाला? 2. आता यामध्ये बघा तिरपा गुणाकार करा. 4 1 4 अधिक 1/4 याला कंसात घेतलं गुणिले 2चा घातांक 2 बरोबर किती असते? 4 असते. इकडे काय आलं? 5/4 गुणिले इकडे काय होतं? 4. 4 4 कटले. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे मित्रांनो? 5 आलेलं आहे. तर अतिशय सोपं उदाहरण आहे. नेक्स्ट उदाहरण पाहूया. 1/2 कंसाचा घातांक -2. तर बघा 1/2 कंसाचा घातांक -2 दिलेला आहे. तर a/b कंसाचा घातांक जर -m असेल तर आपण काय करतो? मधला अपूर्णांक उलटा करतो. उलटा केलेला काय होईल? b/a कंसाचा घातांक m आणि काय करतो? घातांकाचं चिन्ह बदलतो. त्याचप्रमाणे इथे करून घ्या. बघा 1/2 आहे म्हणजे 2/1 करू. 2/1 कंसाचा घातांक 2. पहिल्यांदा मायनस होता, आता प्लस केलं. 3/1 कंसाचा घातांक 2 अधिक 4/1 कंसाचा घातांक 2. आता बघा 2/1 म्हणजे काय असते? 2च असते. 2चा वर्ग किती आला? 4 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16. म्हणजे उत्तर काय आलं? 16 9 25. 25 आणि 4 29. म्हणजे 29 हे आपलं उत्तर आलेलं आहे. 8चा घातांक -1 गुणिले 5चा घातांक 3 छेद 2चा घातांक -4. तर या 8चा घातांक -1 आहे की नाही, याला आपण याचा घातांक पॉझिटिव्ह करून घेऊ. पॉझिटिव्ह करण्यासाठी काय करू लागतंय? बघा a/b कंसाचा घातांक जर -m असेल तर त्याला काय करतो आपण? b/a कंसाचा घातांक काय करतो? m करतो. आता बघा इथं अपूर्णांकामध्ये संख्या आहे का? नाही. मग a चा घातांक -m जर असेल तर आपण त्याला काय करतो? 1/a चा घातांक m करतो. मग आता बघा त्याचप्रमाणे याचं काय होईल? 1/8चा घातांक 1 होईल. 8चा घातांक 1 म्हणजे काय असतो? 8च असतो. गुणिले 5चा घातांक 3 जशाला तसं ठेवून देऊ. आता 2चा घातांक -4 आहे. याचप्रमाणे काय येईल? 1/2चा घातांक 4 येईल. आता बघा काय येते? 5चा घन छेद 8. आता बघा 1/2चा घातांक 4 हे वर जाईल आणि वर गेले की काय होईल? उलट होईल. म्हणजे 2चा घातांक 4 छेद 1 असं येईल. मग बघा आता 5चा घन किती असतो? 125 असतो. छेद 8 गुणिले 2चा चौथा घात बरोबर किती असते? 16 छेद 1. 8 1 8 8 दुने 16. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 125 गुणिले 2 बरोबर 250. म्हणजे 250 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुला अतिशय सोपं आहे मित्रांनो.